नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 17 ऑक्टोबर हा दिवस वर्ल्ड ट्रॉमा डे म्हणून पाळण्यात येतो. एखादा अपघात किंवा एखादी आपत्ती, मग ती नैसर्गिक असू देत किंवा मानवनिर्मित असू देत, नकळतपणे झालेला हा अपघात त्या व्यक्तीला शारीरिक आणि त्याचबरोबरीने मानसिक आघात निर्माण करत असतो. अशा वेळी या व्यक्तीला सावरणं खूप कठीण असतं. मग हे टाळण्यासाठी नेमके कोणते उपाय केले पाहिजेत जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात. आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे अपघात आणि मानसिक आघात. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे केएम हॉस्पिटलच्या अस्थिव्यंग शल्यचिकित्सक विभागाचे घटक प्रमुख डॉक्टर मोहन देसाई यांना. सर नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. याच बरोबरीने याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत मनशक्ती केंद्राच्या संशोधन विभाग प्रमुख, याशिवाय मनशक्ती मासिकाच्या संपादिका प्रज्ञा केळकर मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपलंही सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. खरंच अपघात आणि मानसिक आघात खूप महत्त्वाचा विषय आहे. शारीरिक आणि मानसिक आघात दोन्हीही त्या व्यक्तीच्या दृष्टीने हानिकारकच आहेत. मग हे टाळण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे याच अनुषंगाने आपण आज दोन्ही पाहुण्यांकडून जाणून घेणार आहोत. कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय कळलेला आहे त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. दोघांचं पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते. जसं मी म्हटलं तसं की 17 ऑक्टोबर हा दिवस वर्ल्ड ट्रॉमा डे म्हणून पाळण्यात येतो. तर मुळात आघात किंवा तणाव असं आपण म्हणू शकतो किंवा एखादी आपत्ती ही प्रत्येक जण काही ना काही कारणाने या सगळ्यामधनं जात असतो. मग मुळात हा दिवस जर पाळण्यामागचं प्रयोजन तुम्ही सुरुवातीला सांगितलं तर हा विषय सुरुवातीपासून म्हणजे मुळापासून कळण्यात फार छान मदत होईल. काय सांगाल सर? ट्रॉमा म्हणजे एक इजा, ती शारीरिक असू शकते किंवा मानसिक असू शकते. आणि आपल्या डोळ्यासमोर ट्रॉमा म्हणजे उभं राहतं चित्र हे रस्त्यामध्ये जे अपघात होतात ते. पण ट्रॉमा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॉमा असू शकतात. म्हणजे ते दहीहंडी मध्ये वरच्या थरामधून तो मुलगा पडला आणि त्याला इजा झाली, किंवा खालच्या थरामधल्या माणसाला इजा झाली, किंवा त्यापासून ते स्पोर्ट्स इंजुरी म्हणजे क्रिकेट किंवा काही टेनिसमध्ये इंजुरी होतात ते, किंवा नैसर्गिक आपत्ती म्हणजे आपण म्हणूया भूकंप वगैरे अशा, किंवा बिल्डिंग कोसळली त्याच्यामध्ये त्या ढिगाऱ्यामध्ये ज्या माणसांना इजा होते त्यामुळे, किंवा मानवनिर्मित आपत्ती म्हणजे अतिरेकी आत्मघातकी हल्ले किंवा त्याच्यामुळे बॉम्बस्फोट अशामुळे ज्या इजा होतात, अशा त्याची व्याप्ती पुष्कळ आहे. आणि अर्थातच मानसिक आघाताबद्दल त्या बोलतील म्हणजे व्हायलन्स अगेन्स्ट ससेप्टिबल व्हल्नरेबल पॉप्युलेशन, हे पण त्या ट्रॉमामध्ये त्याचा अंतर्भाव होतो. मॅडम आपण काय सांगाल? हा दिवस म्हणजे मुळात ट्रॉमा म्हणजे काय? अगदी थोडक्यात सरांनी सांगितलेलं आहे की शरीराला किंवा मनाला झालेली इजा म्हणजे ट्रॉमा असं आपण म्हणू शकतो. तर हा दिवस 17 ऑक्टोबर हा दिवस पाळण्यामागचं प्रयोजन काय सांगाल मॅडम? आपल्याकडे हा 2011 पासून सुरू झाला. बरं. वर्ल्ड ट्रॉमा डे जो आहे तो. आणि आजकाल आपण जे सतत रोजच्या रोज बातम्या ऐकत असतो अनेक प्रकारच्या, अपघात होत असतात, दहशतवाद्यांचे हल्ले होत असतात, नैसर्गिक कंप आहे, पाऊस खूप पडतो आहे, पूर येतो आहे, तो आहे. आणि आणखीन त्याची व्याप्ती अशी आहे की म्हणजे हा जसा जो ट्रॉमा जो होतो त्याचं थोडीशी व्याख्या जर मला डॉक्टरने सांगितली, पण आणखीन वाईड करायची ती अशी करायची आहे की ट्रॉमा का होतो तर त्या प्रसंगासाठी माणूस मनाने आणि शरीराने तयार नसतो आणि त्यावेळेस ते त्याच्यावरती कोसळतं. मग तो समजा अपघात झाला किंवा कुठलेही प्रसंग आले की तो गोंधळून जातो खूप.
त्याला एकाकी पडल्याची भावना निर्माण होते. त्याला असं वाटतं की आपण ह्याच्या सगळ्यामध्ये एकटे आहोत आणि तो मानसिकदृष्ट्या खचतो. त्याच्या जीवनाला एक थ्रेट निर्माण होते आणि त्यामुळे जे निर्माण होतं त्याला ट्रॉमा म्हणतात. आणि हा जो ट्रॉमा आहे त्या डॉक्टर सरांनी जसं सांगितलं की ह्याच्यामध्ये एक गोल्डन आर म्हणून एक कन्सेप्ट दिलेली आहे की जेव्हा अपघात होतो तेव्हा त्याला इमिजिएट प्रथमोपचार देणं हा भाग तिथे असतो, तो व्हायला लागतो. खूप महत्वाचा असतो. पण तो भाग आता आपला पुढे येईल. पण ट्रॉमा म्हणजे अचानक आपण तेव्हा सावध नसतो, आपल्या विचारात असतो, आपलं काम चालू असतं आणि अचानक आपल्यावरती ती आपत्ती कोसळते. मनाने आपण तयार नसतो आणि शरीर तयारच नसतं आणि त्यावेळेस तो मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब होतो माणूस, तेव्हा त्याला ट्रॉमा होतो. तो जसं मला एक उदाहरण द्यायचं याच्यात की नॉर्मली समजा आपण एखादं काम करताना खूप कॉन्सन्ट्रेशनने काम करत असतो. जसं आमच्या लोणावळ्याचंच मी उदाहरण देईन की तिथे नारळाचं मोठं झाड आहे आणि कामामध्ये मी अतिशय गुंग होते आणि त्या नारळावर, त्या झाडावरचा नारळ हा पत्र्यावरती येऊन एकदम आपटला. बरं. आता तो आपटल्यामुळे एकदम दचकलो आपण. म्हणजे त्या आवाजासाठी आपण रेडी नव्हतो. बरोबर. तर हे जे दचकणं आहे हे नॉर्मल आहे. आणि ह्या जे अपघात असतात किंवा जे काही आपल्यावरती आपत्ती कोसळतात तेव्हा तर आपण रेडी नसतोच, कारण अपघात कोणाचाही होऊ शकतो आणि ते मनाने तयार नसल्यामुळे झाल्यामुळे त्याला तो ट्रॉमा येतो. आता ट्रॉमा प्रत्येकालाच होतो असं नाही, त्याच्याबद्दल पुढे मला बोलता येईल. पण ट्रॉमा म्हणजे अचानक तयारी नसताना झालेला आघात. तुम्ही अगदी छान सांगितलं की एक नकळतपणे झालेल्या व्यक्तीला तो शारीरिक किंवा त्याबरोबरीनेच अगदी मानसिक जो आघात होतो तो म्हणजे ट्रॉमा, हे सांगितलेलं आहेच. आता अपघाताचं आपण म्हणतोय आहोत तर आपण अगदी सुरुवातीला कशामुळे ट्रॉमा होऊ शकतो ते आपण टप्प्याटप्प्याने बघूया. तर अगदी सुरुवातीला अपघाताविषयी सर काय सांगाल? कारण का अपघातामुळे सुद्धा म्हणजे मुळात ट्रॉमा म्हटलं की अपघात हेच एक समीकरण असतं, तर मग त्याविषयी सर काय सांगाल आपण? आपल्या ह्या ट्रॉमाची खरंच व्याप्ती मगाशी म्हटल्याप्रमाणे पुष्कळ आहे. पण आपण रस्त्यावर होणारे अपघात हा आपण चर्चेला घेऊ विषय. जगभर बघायला गेलं तर जवळजवळ 5 दशलक्ष एवढे लोक वर्षाकाठी अपघातामुळे मृत्यू पावत असतात. आणि दुर्दैवाने सांगायची अशी गोष्ट वाटते की भारतामध्ये केवळ 1 दशलक्ष एवढे जण अपघातामुळे मृत्यू पावतात. तसंच आणि 20 दशलक्ष लोक त्यांच्यामुळे हॉस्पिटलाइज होतात. तर त्याच्यामुळे मला वाटतं जागतिक आरोग्य संस्थेला हे महत्त्वाचं वाटलं आणि त्यांनी आजचा दिवस वर्ल्ड ट्रॉमा डे म्हणून जाहीर केला. जर मला आपली परवानगी असेल तर मला एक चित्रफित मला दाखवावीशी वाटेल. याच्यामध्ये आपण पुष्कळ आपण स्लाइडवर ते पाहू शकतो. तुम्ही अपघाताचं मला वाटतं सांगता आहात. हो. या चित्रफितीतून आपल्याला 2-3 गोष्टी बोध घेण्यासारख्या आहेत. एक म्हणजे वाहतुकीचे आपले नियम हे पाळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि प्रथमोपचार. आता ही CCTVवरनं घेतली गेलेली फुटेज आहे, वास्तविक आहे, महाराष्ट्रामध्येच घडलेली घटना आहे ही. आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की ही कारला धडक मारून गेलेले आहेत भरधाव वेगाने आणि त्याच्यामध्ये पुष्कळ माणसं ही म्हणजे तिथल्या तिथे गंभीर अवस्थेमध्ये आहेत. आणि प्रथमोपचाराची आपली जी शिकवण आहे हे मला वाटतं फक्त डॉक्टरांनाच नाही तर सर्वसामान्यांना हे ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आपण असं म्हटलं की प्री हॉस्पिटल केअर म्हणजे इस्पितळापूर्वीची जी शुश्रूषा किंवा उपचार आहे ती इकडनं चालू होते. त्यात म्हणजे पहिल्यांदा एक्स्ट्रिकेशन म्हणजे त्या वाहनामध्ये अडकलेला माणूस कसं बाहेर काढायचा, त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास कसा द्यायचा किंवा त्याचं रक्तस्राव जर होत असेल तर तो ताबडतोब कसा बंद करायचा किंवा प्रेशर म्हणजे त्याच्यावर फक्त प्रेशर दिलं त्या जागी तर तो रक्तस्राव पुष्कळ वेळा अडकू शकतो, थांबू शकतो. आणि तसंच ताबडतोब या व्यक्तीला जवळच्या जवळ असलेल्या इस्पितळामध्ये शिफ्ट करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्याचा प्राण वाचू शकतो आणि नंतर होणारी जे अपंगत्व आहे ते पण वाचू शकतं त्याच्यामध्ये. अगदी बरोबर. आणि मला वाटतं या चित्रफितीतून एक गंभीर
किती स्वरूपाचं असू शकतं याची आपल्याला जाणीव आलेली आहे आणि त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे तर तुम्ही सांगितलेलं आहे. शारीरिक आघात झाल्यानंतर डॉक्टर्सकडे जाणं किंवा प्रथमोपचार करणं हे तुम्ही सांगितलेलं आहे, पण असा अपघात झाल्यावर जसं मॅडम तुम्ही म्हणाला तसं की नकळतपणे एक घात होत असतो आणि त्यामुळे खूप मानसिक परिणाम होत असतो. मग अशा वेळेला नेमकं काय केलं पाहिजे? नाही, आता अपघात झाल्यानंतर पहिल्यांदा तर त्याला उपचारच द्यायला हवा. प्रथमोपचार जो आहे, जसं डॉक्टर म्हटले त्याप्रमाणे माझंही म्हणणं आहे की घराघरामध्ये प्रत्येकाला प्रथमोपचार कसा करायला हवा त्याचं ट्रेनिंग मला वाटतं द्यायला हवं. मला आठवते आमच्या लहानपणी गाईड मध्ये आम्ही होतो, गाईड आणि अजून त्याच्याबरोबर मुलांचं स्काउट. तर तेव्हा फर्स्ट एडचं ट्रेनिंग दिलं जात असे. हल्ली काय परिस्थिती मला माहीत नाही, विचारायला पाहिजे. पण ह्याचा अवेअरनेस आता निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे समजा असं काही अचानक झालं तर त्या गाडीमध्ये सगळेच्या सगळे हे करण्यासाठी तत्पर असतील असं नाही, पण आजूबाजूच्या लोकांना जर हे माहिती असेल, प्रत्येकालाच याचं एज्युकेशन जर मिळालेलं असेल तर तो इमिजिएट त्याला उपचार करू शकतो. कारण त्याला इमिजिएट वाचवणं, त्याला त्या ठिकाणी जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं, जे प्राथमिक उपचार आहेत ते करून, आणि त्याला इमिजिएट त्याची मदत मिळणं हा फार आवश्यक पार्ट आहे. आमच्या मनशक्ती केंद्रामध्ये ह्यासाठी आम्ही खूप तत्पर असतो. जसं मध्ये भूकंप झाला काही वर्षांपूर्वी, किंवा पावसाळ्यामध्ये ते पूर आला होता, किंवा बरेच हे झाले, किंवा आमच्या रस्त्यावरती, आमचं हायवेलाच आहे केंद्र, तर हल्ली ते मोटरसायकलवरनं स्पीडनी मुलं जातात पा, तर त्याच्यामधला काही दिवसांपूर्वीच एक मुलगा असाच तो घसरला आणि त्याला जबर लागलं. आता आमचं केंद्र असं की लगेच धावत जाऊन त्याला पहिले प्राथमिक उपचार ते केले. आमच्याकडे ॲम्ब्युलन्स पण आहे, त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्याला योग्य ठिकाणी पोहोचवलं. तर हा अवेअरनेस हा प्रत्येकामध्ये असायला हवा असं मला वाटतं. आता ह्याच्याबद्दल, हे अपघात का होतात त्याच्याबद्दलच्या ज्या प्रिकॉशन्स आहेत त्या आपण घ्यायला पाहिजेत पहिल्यांदा प्रत्येकाने. म्हणजे सगळंच्या सगळं हॉस्पिटलवरती टाकण्यात पॉइंट नाहीये. अपघात का होतो याच्यामागची मानसिक कारणं मी नंतर सांगेन, पण अपघात होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे. जसं समजा तुम्हाला थकलेले आहात आणि ड्राईव्ह करायचं आहे, तर आम्ही सांगतो की तू ड्राईव्ह करू नकोस, तू कोणीतरी ड्रायव्हर घे आणि कर, कारण तू थकलायस, कुठेही झोप येऊ शकते. किंवा तुला झोप येत असेल तर ड्राईव्ह करायचं नाही, कारण पुष्कळदा हे जे ॲक्सिडेंट आपण ऐकतो ते रात्रीच्या वेळेस कामं करून निघतात, पहाटेच्या वेळेस त्यांचे ते झालेले आहेत. मध्ये अशा ॲक्सिडेंटच्या न्यूज आपण ऐकलेल्या आहेत. तर तसं करू नका. हल्ली कितीही सांगितलं तरी 2 चाकीवाले आणि 4 चाकीवाले मोबाईलवरती बोलत असतात. ते बोलणं त्यांनी टाळलं पाहिजे, कारण ते लक्ष डिस्ट्रॅक्ट होतं. नंतर म्हणजे रोडवरती चालण्याचे काही रूल्स आहेत, किंवा काही तुम्हाला धोक्याच्या सूचना देखील रोडवरती दिलेल्या असतात, त्याच्यावरती नीट आपलं लक्ष पाहिजे. विशेषतः जो स्पीड ब्रेकर असतो त्याच्यावरती हमखास काहीतरी होतं, लक्ष नसतं, आणि तिथे देखील तो अपघात आपला होऊ शकतो. तर ती काळजी घेतली पाहिजे. आणि प्रत्येकाच्या मोटारीमध्ये, कारमध्ये, किंबहुना मी सांगेन की प्रत्येकाच्या घरात फर्स्ट एडचं जे काही सामान आहे ना, ते सगळंच्या सगळं त्यांनी रेडी ठेवलं पाहिजे. तो अवेअर असला पाहिजे त्याबद्दल. म्हणजे साधी जखम कशी बांधायची, रक्त येत असेल तर कसं बांधायचं. आता पुष्कळदा हा आत्ता जो आपण अपघात पाहिला सिव्हिअर होतं, तर त्यावेळेस त्याला वाटेल तसं उचलून चालत नाही, कारण त्याला स्पायनल कॉर्डला आणि ह्याला झालं असेल तर जपून करायला लागतं. आपल्याला माहिती नसेल तर आपण करू नये, इतरांची मदत घ्यावी. किंवा तो माणूस जर बेशुद्ध पडला ना तिथे, तर खूपदा पाणी पाजलं जातं, किंवा अर्धवट तो गुंगीत असेल तर तेही करणं मला वाटतं डॉक्टर बरोबर नाही. म्हणजे ह्या काही सूचना ह्यांना सगळीकडे लिहून ठेवलेल्या असाव्यात, किंवा सगळ्यांना त्या एज्युकेट कराव्यात. अगदी अगदी. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. शलाका गाडगे आपल्याशी बोलतात कल्याण. नमस्कार. शलाका गाडगे, कल्याण प्रश्न विचारू इच्छिते की काही वेळा आपण पायी चालत असतो, आपली काहीही चुकी नसते, पण तरी देखील हे वाहन चालवणारे जे असतात ते वाटेल तसे वाहन, पर्टिक्युलरली स्कूटरवाले कुठूनही कशीही स्कूटर नेतात आणि आपला अपघात होतो. तो अपघात झाल्यानंतर, आता एखादी हळवी व्यक्ती असेल तर माझ्यासाठी तर खूप हळवी आहे, तर त्यामुळे तो अपघात झाल्यानंतर तो अपघात शारीरिक तर इजा करतोच, पण आपल्याला मानसिक देखील आघात प्रचंड होतात त्याच्यामुळे. तर या शारीरिक इजेतून एक वेळ बाहेर पडणं औषधोपचार शक्य आहे, पण मानसिक आघातापासून लांब जाणं फार कठीण पडतं. तर अशा म्हणजे याच्यासाठी काय आपल्याला म्हणजे काय आपण सांगू शकाल?
धन्यवाद. आपण त्याच विषयी बोलत होतो की अपघात होऊ नये किंवा अपघाताची कारणं काय आहेत या मुद्द्याकडे यायचंच आहे. पण त्या अगोदर की जो मानसिक आघात झालेला असतो तर अशा वेळेला काय उपाय केले पाहिजेत? मी बोलायचं? हो मॅडम. बरं. नाही, मुळात हल्ली अपघात होत आहेत, लोक कसेही वाहनं चालवत आहेत आणि त्यामुळे कारण नसताना, आपला काहीही संबंध नसतानाही आपल्याला त्याचा आघात सहन करायला लागतो. तर ताई, मी असं सांगेन की मुळात आपलं लक्ष सगळीकडेच असायला पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार ठेवून आपण चालू नये, लक्ष विचलित करू नये. आणि नंतरचा जो आघात आहे तो खूप पुष्कळदा दीर्घकाळ टिकणारा असतो. त्यासाठी काही उपाययोजना नंतरच्या याच्यामध्ये मी सांगणार आहे. परंतु एकाग्रता वाढवणं हा जो भाग आहे आघात घालवण्यासाठी किंवा जो ट्रॉमा होतोय आपल्याला तो कमी करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन करणं आहे, आपलं मन चांगल्या ठिकाणी रमवणं आहे. कारण हळवं जे असणं आहे ना, त्या हळव्यामध्ये ती व्यक्ती खूप सेल्फ म्हणजे ज्याला मला खूपच त्याचा त्रास होतोय असं करून तो सेल्फ सेंटर्ड झालेली असते. तर अशा वेळेस तिने मन थोडंसं रमवलं पाहिजे, नाही का? म्हणजे आपल्याला हा त्रास का झालेला आहे याचा विचारही तिने करायला पाहिजे. त्याबद्दल जे काही योग्य सेंटर आहे, जसं मनशक्ती प्रयोग केंद्र आहे की जिथे आपण नेमके काय आहोत, आपली पर्सनॅलिटी नेमकी काय आहे ही जर आपण समजून घेतली तर त्यासाठी त्याच्यावरनं तुमच्या पर्सनॅलिटीप्रमाणे उपाय देता येतात. ह्या उपायामध्ये आम्ही निश्चितपणे एकाग्रतेचे उपाय सांगत असतो, ते आपण करू शकता. इतरांना दोष देण्यापेक्षा आपण थोडा विजिलन्स ठेवला, जागरूकता ठेवली, आपण अलर्ट राहिलो तर मला वाटतं हा त्रास जास्त होणार नाही. बरोबर आहे की शारीरिक जखमा ह्या बऱ्या होऊ शकतात, मनाला आलेला स्कार जखम ही पटकन बरी होऊ शकत नाही. त्यासाठीच दीर्घकाळाचे उपाय आपल्याला करायला लागतील. आणि त्या उपायांविषयी आपण बोलणार आहोतच. पण आणि अपघाताविषयी बोलत असतानाच अपघात मुळात का होतात हे जर समजलं तर मला वाटतं, कारण का प्रत्येक वेळेला असंच होतं की अरे माझी चूक नव्हती किंवा समोरच्याचीच चूक होती असे दोषारोपण केलं जातं, पण त्यामुळे मूळ कारणं बाजूला राहिली जातात. मग अशा वेळेला अपघात नेमके कोणत्या कारणाने होतात, काय सांगाल सर? नाही, या अनुषंगाने मला एक या अपघाताचा पूर्व इतिहास सांगायला आवडेल. बरं. आणि 1885 साली पहिली पेट्रोलची कार रस्त्यावर धावली इंग्लंडमध्ये. ती रॉजर बेन्स कंपनीची होती. तब्बल 11 वर्षांनी हा म्हणजे अपघात झालेल्याची नोंद आहे आपल्याकडे. 44 वर्षाची महिला जात होती रस्त्यावर आणि ही रॉजर बेन्सची कार तिला येऊन धडकली आणि तिला त्या अपघातात दुर्दैवाने तिचा तात्काळ मृत्यू झाला. तो मृत्यू हेड इंजुरीमुळे होता आणि त्याची पुष्कळ कारण मीमांसा झाली आणि ही केस कोर्टामध्ये पण चालली. तेव्हा लक्षात आलं की तो जो कर्मचारी होता तो रॉजर बेन्स कंपनीचाच होता. त्याची ट्रेनिंग फक्त 3 आठवडेच होती. 3 आठवडेच त्याच्यापूर्वी तो ड्रायव्हिंग चालवत होता आणि तेव्हा ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे असा काही प्रकार नव्हता. चालवताना तो आपल्या बरोबर असलेल्या महिला सहप्रवाशाशी गप्पा मारत होता, त्याच्यामुळे त्याचं लक्ष विचलित झालेलं होतं. कारची स्पीड फार नव्हती. कारची स्पीड होती फक्त 4 मैल पर ताशी 4 मैल. म्हणजे याच्यातून पुष्कळ बोध घेण्यासारखं आहे. एक बोध म्हणजे काय, कारची स्पीड आणि हे जे अपघात आणि अपघाताचं जे स्वरूप आहे किंवा गांभीर्य आहे याचा काही एक संबंध नाही. वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळणं अत्यंत गरजेचं आहे आणि अशा वेळेला पुष्कळ वेळा आपण प्री हॉस्पिटल केअर याच्यावर मी परत पुन्हा एक भर देऊ इच्छितो. त्याच्यामध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये 3 प्रकारचे हॉस्पिटल श्रेणी असतात. म्हणजे 3 टियर सिस्टीम जे म्हणतात ते. फर्स्ट टियर म्हणजे आपण जे प्रायमरी हेल्थ सेंटर वगैरे जिथे आपण प्राथमिक उपचार नक्कीच होतात आपले. मध्यम श्रेणीचे आणि तृतीय श्रेणीचे जिथे आपल्या सर्व काही म्हणजे मला सांगायला अभिमानाने आवडेल की एम हॉस्पिटल सारखं जे इस्पितळ आहे जिथे सर्व प्रकारचे सुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे हे जे ट्रॉमा टीम असते त्याला एक जनरल सर्जन कॅप्टन असतो, क्रिकेट टीमसारखी ही परिस्थिती असते आणि सगळे बाकीचे प्लेयर असतात. म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जन, न्यूरोसर्जरी हे सगळे हे जे मंडळी असतात. तर म्हणजे आपण पुन्हा प्रश्नाकडे जायचं झालं तर एक वाहतुकीचे नियम आणि प्री हॉस्पिटल केअर आणि आपण सध्याचे जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर जरूर करावा. म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे त्या हॉस्पिटलला जिथे घेऊन जातात तिथे पहिल्यांदा त्यांच्याशी संपर्क साधावा आणि मग तिथे घेऊन जावं.
मॅडम आपण काय सांगाल या सगळ्या बाबतीत, कारण का प्रथमोपचार ची सगळ्यांना एक जागरूकता असणं हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहेच, शिवाय वाहतुकीचे नियम पाळणं हाही एक मुद्दा आहेच. या व्यतिरिक्त आपण काय सांगाल मॅडम? हा जो अपघातानंतरचा जो परिणाम होतो तो काही जणांचा काही दिवस टिकतो आणि काहींचा दीर्घकाल. मगाशी जो रेफरन्स दिला मी तो, तर मगाशी जो प्रश्न आला होता ना त्याच्यावरती मला एक गोष्ट सांगायची की जी ज्याचा उपयोग त्या ताईंना पण होईल आणि आपल्याला पण होईल. आता लेटेस्ट ती मला जे ज्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या मुलीने माझ्याशी शेअर केला. ती मुलगी ऑस्ट्रेलियातली आहे, म्हणजे आपलीच आहे, इथलीच मुलगी, महाराष्ट्रीयन, आणि तिथे नोकरी करते. तर तिच्या आधीच्या गावातनं ती मेलबर्नला चालली होती, म्हणजे साधारण 350 किलोमीटर अंतरावरचं तिचं नोकरीचं ठिकाण होतं. ती एकटीच निघाली होती. सगळं वेल प्लॅन्ड होतं, कुठे कसं जायचं, किती वेगाने जायचं, मध्ये कुठे थांबायचं, सगळं व्यवस्थित. त्याप्रमाणे ती एका ठिकाणी खायला थांबली, गाडी वगैरे पार्क करून. खाणं पिणं झाल्यानंतर निघाली. पाऊस पडत होता ती म्हणाली खूप. आणि नंतर ती जात असताना एका वळणावरती तिला जाणवलं की गाडीला काहीतरी होत आहे. म्हणजे ती त्यावेळेस ती अशी कॉन्शियस झाली की काहीतरी होत आहे, आणि पुढच्या सेकंदाला तिची गाडी डॅश झाली. म्हणजे त्या वळणावरती बहुतेक काही डोंगर किंवा हे असेल, त्याला ती डॅश झाली. आता इथे मला जो महत्त्वाचा भाग सांगायचा आहे तो असा की ती म्हणाली की मला काही होणार नाही आहे, मी एकटी नाही आहे, माझ्यामध्ये तेवढी ताकद आहे आणि मला बॅकिंगला खूप लोक आहेत, असं ती म्हणाली. माझंच मन मला सूचना देत होतं की येस, माझ्यामध्ये तेवढी ताकद आहे, मी याला तोंड देऊ शकेन. काही सेकंद ती नंतर सुन्न झाली. तिने दार उघडलं आणि तिने जेव्हा गाडीकडे नजर टाकली तेव्हा गाडीचा चुराडा झालेला होता. म्हणजे सुदैवाने ह्या मुलीला एक ओरखडा आला होता फक्त. तेवढ्यात बाजूने काहीतरी काळं गेलं असं तिला जाणवलं, कारण ती तिच्याच विचारांमध्ये होती, कारण एवढा मोठा अपघात अचानक झालेला. खरं तर तिने ट्रॉमामध्ये जायला हवं होतं, पण ती गेली नाही. थोड्या वेळ ती सुन्न झाली. ती जी काळी गोष्ट गेली ती होती कार. ती ऑस्ट्रेलियनच बाई होती. ती आली मागे. तिने पहिल्यांदा तिला बसवलं, पाठीवरनं हात फिरवला. बरी आहेस ना तू? ती म्हणे मी बरी आहे, व्यवस्थित आहे मी. मग पोलीस आले तिथे. तर पोलीस आल्या आल्या ती अशी पॅनिक थोडीशी झाली. ती म्हणाली की मी इयरफोन्स लावलेले नव्हते, मी गाणी ऐकत नव्हते, माझं लक्ष सगळीकडे व्यवस्थित होतं, मी कुठल्याही तंद्रीमध्ये नव्हते, माझ्या तोंडाचा वास घ्या, मी ड्रिंक्स घेतलेले नाहीत, असं ती अगदी. तर तो पोलीस म्हणाला हो 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 माहिती, मला कळलं, तू थांब, तू इतक्या पॅनिक होऊ नकोस. आणि मग सगळे त्यांनी चौकशी केली आणि गाडी बोलवली. गाडी आलेली असताना, कारण हिचा चुराडाच झाला होता, त्यांनी तिच्या गाडीतलं सामान त्या गाडीमध्ये भरायला घेतलं. तर ही म्हणे नको, मीच भरते, मला अरेंज करता येतं. तिचं जो काही प्रसंग अवधान, तिचा जो धीर, तिचं जे काही धारिष्ट त्यांनी पाहिल्यावर त्यांनी चौकशी केली की बाई ग, इथे ॲक्सिडेंटमध्ये लोक मरतात, तुला काहीही झालं नाही आणि तू इतकी कशी धीराची? तेव्हा तिने सांगितलं की मी इंडियातली आहे, माझ्या आईकडनं मला हे मिळालंय आणि मी मनशक्ती केंद्राशी संबंधित आहे. आणि ती मुलगी लहानपणापासून आमच्याशी संबंधित वर्ग केलेले असल्यामुळे ती ट्रॉमॅटिक सिच्युएशनमध्ये गेली नाही. तिने त्याच्यावरती झालेल्या एवढ्या मोठ्या अपघाताला धीराने तोंड दिलं. ती आता 1 महिन्याच्या सुट्टीवर इथे आलेली, तेव्हा तिने तिचा अनुभव शेअर केला आणि तेव्हाच हा विषय माझ्या कानावर आला. म्हटलं हा आपण विषय शेअर करावा की शेवटी त्या गोष्टीमुळे गळाठून का जातो माणूस, त्याच्यावरती तो परिणाम का होतो लगेच. तर त्याला काही मानसिक अवस्था, ते एकदम होत नाही. बरोबर, कुठल्याही घटना या अचानकच होत असतात, त्यावेळेस आपण थोडं हडबडून जातो. पण तुमच्या मनाची जर स्ट्रेंथ व्यवस्थित असेल ना तर तुम्ही फेस करू शकता. आणि ते स्ट्रेंथ येण्यासाठी काय करायला हवं. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार सर. अपघात मग तो शारीरिक असो किंवा मानसिक पण असू शकतो. आणि या संदर्भात माझा प्रश्न असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपले सर्व काही सुरळीत चालू असताना आपणास अचानक आर्थिक संकट येते आणि ते संकट एवढे मोठे असते की त्या संकटाच्या माध्यमात आपण बाहेर पडू शकत नाही अशी भावना तयार होते. आणि यामुळे आपणास नक्कीच मानसिक आजाराला किंवा डिप्रेशनला सामोरे जावं लागते. तर याविषयी मी लोणावळे जे मनोशक्ती केंद्र आहे याच्यावर आपल्याकडे काही उपाय आहेत का, यावर आपण कृपया प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद सर. काय सांगाल मॅडम? नाही, छान प्रश्न आहे, थोडा डीप आहे, कारण मला थोडंसं डीपली ह्या प्रश्नाच्या
उत्तराकडे जायचं आहे की मुळात मानसिक आघात किंवा ट्रॉमा का होतो. तर ह्या म्हणजे पर्सनॅलिटी ज्या असतात की झटकन हळव्या असतात फार, म्हणजे ज्याला आपण भावनिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या त्या थोड्याशा कमकुवत असतात. त्यानंतर त्यांचं आपल्यावरती काहीतरी असं, म्हणजे मी वेगवेगळे प्रकार सांगते एकाच व्यक्तीमध्ये हे सगळं असेल असं नाही. साधारणतः स्वतःला दोष देण्याची सवय असते बऱ्याचदा, किंवा इतरांना दोष देण्याची सवय असते. खूप चिंता असते, ज्याला एन्झायटी म्हणतात, की छोटंसंही कारण त्यांना चिंता करायला पुरतं. म्हणजे मी नेहमी एक मुंबईचंच उदाहरण देत असते की चिंता करतात म्हणजे काय करतात. तर समजा लोकलच्या टायमिंगवरती बांधलेली मंडळी आहे तिथे, सगळे 7:58चे लोकल पकडायची. तर ती घरातलं सगळं काम करून निघते, लोकलमध्ये बसते आणि तिला आठवतं की अरे घराला कुलूप लावलं का, गॅसवरती दूध ठेवलं होतं, गॅस बंद केला का, वॉशिंग मशीन बंद केला का. म्हणजे त्याच विचारात ती राहते. खरं तर तिने सगळं केलेलं असतं, पण ती त्या चिंतेमध्ये राहते. कारण छोटंसं कारण, एक मुद्दा घ्यायचा आणि त्याच्यावरती चिंता करत राहायची. तर असे करणारी ही लोक असतात. त्यानंतर कोणी काही सांगायला गेलं तर पटकन राग येतो त्यांना, ऐकत नाहीत ते किंवा उलट उत्तर देतात. त्यांच्यावरती सतत अन्याय झाल्याची भावना त्यांच्यामध्ये असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर इमोशनली ती थोडीशी कमकुवत असतात. मग असे काहीही आघात आले की ते एकदम डिप्रेशनमध्ये जातात. इथे मला एक मुद्दा आणखीन एक सांगायचा की असं का होतं. एखादी घटना घडल्यानंतर तो ट्रॉमामध्ये जाणं हे त्याच्या मनावरती, त्याच्या मनाच्या ज्याला आपण म्हणतो स्वाभाविक स्वभावावरती अवलंबून असतं. एक उदाहरण देते छोटंसं. मुळापासून जायचंय म्हणून म्हटलं मी डीपमध्ये उत्तर देईन. काही वर्षांपूर्वी एका कलिगशी मी बोलायला गेले. आमची चर्चा चालू होती आणि ती चर्चा चालू असताना वरून, म्हणजे आपलं घर असं होतं, मधनं जिना होता, वरती काही खोल्या होत्या. तर वरून एका तिच्या मुलीची हाक आली, ममा ममा. तर ही माझाची काही न सांगता ताडकन उठली आणि तरतर जिना चढून वरती गेली आणि कडेवर घेऊन त्या मुलीला खाली आली. आता मुलीचं वय किती, 6 वर्ष, म्हणजे चालता येण्याजोगं वय, पायऱ्या उतरण्याजोगं वय होतं तिचं. तर मला वाटलं की ही इतकी तरतर गेली आहे, इतकी ताडकन उठली आहे, याचा अर्थ तिला बरं नसणार आहे बहुतेक. तर मी तिला म्हटलं का गं, हिला बरं नाही आहे का, ताप आलाय का. तर ती म्हणे नाही, काहीच नाही, व्यवस्थित आहे. मग म्हटलं तू का गेलीस वरती एवढी तिला घ्यायला, कडेवरनं का आणलंस. तर नाही म्हणे, आम्ही तिला इन्स्ट्रक्शन दिली आहे की तू झोपेतनं उठलीस ना की वरनं आम्हाला हाक मारायची, मम्मा किंवा पप्पा, आम्ही तुला वरती घ्यायला येऊ, पडली बिडली तर काय करा. म्हणजे इतकी काळजी जर तुम्ही तिची घेत राहिलात, तिला पडायचा अनुभवच दिला नाही, तर आयुष्यामध्ये कुठे पडल्यानंतर सतत आधाराची गरज लागेल, सततच डिप्रेशन येईल. म्हणजे मुळापासून हे सुरुवात व्हायला पाहिजे की कसं घडवायचं. त्यामुळे तुमची मानसिकता तयार होते. कारण लहानपणापासून आपण जे वाढतो, अनेक अनुभव येतात, संस्कार होतात, आपण आपल्या डेफिनेशन्स ठरवत जातो आणि त्याप्रमाणे स्वभाव बनतो. तर ह्याच्यामध्ये ही खूप मुळापासूनची सुरुवात मनशक्तीने पण सांगितली आणि म्हणूनच आम्ही अगदी विवाहपूर्वपासून गाईड करतो. अगदी अगदी म्हणजे अपत्य जन्माला यायच्या त्याविषयी तर आपण जाणून घेणारच आहोत. पण डॉक्टर, जसं तुम्ही म्हणाल तसं की अपघात वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, त्यासाठी प्रथमोपचाराचं प्रशिक्षण सगळ्यांनाच असणं फार गरजेचं आहे. पण कधीतरी असं होतं की नैसर्गिक आपत्ती येऊ शकते किंवा कधीतरी मानव निर्मित आपत्तीमध्ये आपण असं म्हणू शकतो की आजकाल बातम्या सुद्धा वाचतो की बलात्काराच्या बातम्या आहेत किंवा बॉम्बस्फोट्स, घातक हल्ले झालेले आहेत. अशा वेळेला सुद्धा त्या व्यक्तींचा काहीच दोष नसतो आणि मग त्यांना खूप ट्रॉमॅटिक कंडिशन येऊ शकते. मग अशा वेळेला नेमकं काय केलं पाहिजे, काय सांगाल. अशा वेळेला मगाशी सांगितलं असं हे टीम वर्क आहे आणि अशा वेळेला सगळे आपण अलर्ट होतो, हॉस्पिटल्स आणि हॉस्पिटलच्या बाहेरची मंडळी पण. आणि ह्याला आपण मास डिझास्टर म्हणतो. मास डिझास्टरमध्ये आपण त्या हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला जवळजवळ 100 रुग्ण तरी आलेले असतात, काही अत्यंत गंभीर स्वरूपाचे, काही किरकोळ जखमांचे. त्यावेळेला आपण एक त्याला ट्रायज असं म्हणतात. ट्रायज म्हणजे आपण सेग्रिगेट करतो, कोणता रुग्ण अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे त्याला आपण टॅग देतो, साधारण लाल असा टॅग देतो. किंवा आता जो वॉकिंग वुंडेड म्हणजे त्याला किरकोळ जखमा आहेत त्याला आपण वेगळा करतो. किंवा गंभीर स्वरूपाची जखम आहे आणि त्याला तात्काळ ऑपरेशनची इलाजाची गरज आहे,
तो त्याची असं आपण वर्गीकरण करतो. आणि यावेळेला जसं मगाशी सांगितलं तसं टीमवर्कची गरज असते. या टीमचा कॅप्टन युजली जनरल सर्जन असतो आणि आम्ही सगळे म्हणजे एक ऑर्थोपेडिक सर्जनची गरज असते, न्यूरोसर्जनची, व्हॅस्क्युलर सर्जन जेव्हा काही अवयवाला ज्या धमनी वगैरे किंवा रोहिणी त्याची त्याला रक्तस्राव होत असेल आणि त्याला व्हॅस्क्युलर सर्जनची रिपेअरची गरज असेल तेव्हा, तर असे टीमवर्कमध्ये आपण तिथे कार्यरत असतो अशा वेळेला. म्हणजे मुद्दा हाच आहे की नजीकच्या इस्पितळामध्ये त्यांना दाखल करणं हा एक खूप महत्वाचा एक पायरी होऊ शकते ह्या सगळ्या पासून वाचण्यासाठी, नाही का? अशामध्ये आपण दोन पॉलिसीज असतात. एक म्हणजे स्टे अँड प्ले. स्टे अँड प्ले म्हणजे कसं की तिकडेच राहून जवळच्या रुग्णालयामध्ये जाणं, तिथे प्राथमिक उपचार करणं आणि तिथे मूलभूत जे उपचार आहेत ते करणं आणि मग पेशंट हिमोडायनॅमिकली स्टेबल झाला म्हणजे साधारण स्टेबल झाल्यानंतर मग वरच्या उच्च रुग्णालयामध्ये त्याला विशेष शस्त्रक्रियेसाठी शिफ्ट करणं. दुसरं म्हणजे स्कूप आणि रन. म्हणजे स्कूप आणि रन म्हणजे त्यावेळेला ती व्यक्ती इतकी गंभीर स्वरूपात अत्यवस्थ असते आणि जवळच्या इस्पितळात हे उपचार होणं शक्य नसतं. त्यावेळेला त्याला घेऊन तात्काळ आपण म्हणजे क्विक ट्रान्सपोर्ट करून हायर सेंटरला आपण शिफ्ट करतो. तर अशा 2 प्रकारच्या पॉलिसीज असतात. तर त्याच्यापैकी एका कोणत्याही पॉलिसीचा आपण अवलंब करावा हे उचित ठरतं. अगदी अगदी. याच विषयी आणखीन बोलूया. पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. डॉक्टर दीपाली काळे आपल्याशी बोलतात बदलापूरहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. आजचा कार्यक्रम असा आहे की तो एखाद्याच्या वेदनेवर फुंकर घालणारा असा कार्यक्रम ठेवलेला आहे सह्याद्रीने. माझे 2 प्रश्न आहेत. एक तर आघात हा जो आपण म्हणतो तो दरवेळेला कुठेतरी ऍक्सिडेंट म्हणजे शारीरिकच घडतो असं नाही. एखाद्याचं लग्न न जमणं, जमलेलं लग्न तुटणं किंवा प्रेमभंग होणं, जवळच्या एखाद्या आई वडील यांचा कोणाचा तरी मृत्यू होणं, असे जे काही प्रकार असतात त्याला सामोरं अनेकदा लोकांना जावं लागतं. त्याच्यातून कसं बाहेर यावं आणि घटस्फोटासारखे आहेत, मग त्यावेळेला मुलांच्या मनावर काही परिणाम होतो, परीक्षेतलं अपयश असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील. आणि त्याच्यानंतर मध्यमवयीन व्यक्तीने तेव्हा कसं वागायला पाहिजे आणि घरात लहान मुलं असतील त्यांना लहानाचं मोठं कसं केलं पाहिजे. काही वेळा लहानाचं मुलं मोठं होताना चुकीच्या पद्धतीने येतात आणि मग मोठं झाल्यावर कळतं की आपल्याला हँडल केलं गेलं ते म्हणजे आता जे मॅडम म्हणाल्या खूप हळूवार पद्धत आपली झालेली असते. मानसिक दृष्ट्या आपण कमकुवत असतो. तर लहानांना कसं मोठं करावं आपण त्या परिस्थितीत असताना. बरोबर. आघात वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतात म्हणजे त्यांनी उदाहरणादाखल सुद्धा सांगितलेलं आहेच. पण आजचा मुळात आपला विषय अपघात आणि मानसिक आघात असल्या कारणानं अपघातामुळे किंवा मग ते नैसर्गिक असू देत किंवा मानवनिर्मित असू देत अपघात आपत्ती, त्यामुळे जर ट्रॉमॅटिक कंडिशन आली तर काय उपाय करता येतील याविषयी आपण आज बोलतो आहोत. पण अगदी थोडक्यात काय सांगाल सर त्यांना उत्तर? नाही, मी थोडं प्रथमोपचाराबद्दल सांगू इच्छितो. म्हणजे आता आपल्याला मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि त्यामुळे साधारण आपला किती रक्तस्राव माणसाचा होईल ते साधारण आपल्याला अंदाज येतो. समजा दंडाचा हाड समजा तुटलं असेल तर 500 cc, जर 500 मिलीलिटर, मांडीचं हाड तुटलं असेल तर 1000 cc आणि सर्वात जास्ती रक्तस्राव म्हणजे हे कमरेचा हाड आहे, पेल्विस म्हणतात त्याला. त्याच्यामुळे जवळजवळ 2.5 लिटर एवढा इथपर्यंत 2.5 ते 3 लिटर एवढा रक्तस्राव होऊ शकतो. माणसाच्या शरीरात समजा 5 लिटर रक्तस्राव असेल तर 2.5 लिटर रक्तस्राव अंतर्गत झाला किंवा बाहेर गेला तर तुम्ही कल्पना करू शकता काय होऊ शकेल. त्याला म्हणतात शॉक. आम्ही मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला म्हणतात हिमोडायनॅमिक शॉक. म्हणजे यावेळेला पेशंटचं ब्लड प्रेशर एकदम खाली गेलेलं असतं, 90 एवढं झालेलं असतं, श्वास जलद होत असतो आणि अशा वेळेला यावेळेला तात्काळ इलाज करण्याची गरज आहे. मगाशी आपण नमूद केलं तसं स्प्लिंटिंग हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे स्पायनल समजा आता मान मोडली असेल किंवा असं शक्यता जरी असेल, जोपर्यंत आपण ते रूल आउट करत नाही तोपर्यंत आपल्याला रिजिड बोर्ड म्हणजे हार्ड बोर्डवर त्या पेशंटला शिफ्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. जिथे रक्तस्राव होत असेल तर आपल्या साधी गोष्ट म्हणजे एक कपडा तिथे करकचून बांधला तरी त्याच्या पुढचा जो भाग आहे त्या तिकडचा रक्तस्राव थांबू शकतो. किंवा काही त्याला आकडी वगैरे असेल किंवा काही आपल्याला जीभ हे असेल तर मान एका साईडला वळवून त्याला श्वासोच्छ्वास कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे, हे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला म्हणजे त्या करता येऊ शकतात आणि अर्थातच जवळच्या हॉस्पिटलला शिफ्ट करणे.
मुळात वेळ न दवडता स्वतः जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं आणि तोपर्यंत प्रथमोपचार करणं हे फार गरजेचं आहे. आणि जसं मॅडम म्हणाला तसं की त्यासाठी प्रथमोपचाराचं प्रशिक्षण सगळ्यांनाच असणं फार गरजेचं आहे, कारण खूप महत्वाचं असतं हे सगळं. जसं मगाशी त्यांचा फोन आला होता तेव्हा की, आणि तुम्ही पण म्हणालात की एक लहानपणापासून आपण जसं मुलांना वाढवतो तो सुद्धा एक मानसिक भाग होऊ शकतो आधाराचा. मग अशा वेळेला समजा आपणच ट्रॉमॅटिक कंडिशन मध्ये असेल तर मुलांना कसं वाढवायचं, असा त्या अनुषंगाने त्यांचा प्रश्न होता. आणि मुळात आघात झाल्यानंतर कशी आपली मानसिक काळजी घ्यायची, काय सांगाल मॅडम? आघात झाल्यानंतर हे जे प्रथमोपचार आहेत, उपचार आहेत, त्याच्यातनं तो माणूस बाहेर पडतो. आणखीन एक मुद्दा जो प्रश्न मगाशी आलेला होता की अपघात हा एकच भाग नाही, कारण अपघात हा सगळ्याबद्दलच होतो. जसं घरामध्ये एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणं, त्याने देखील ट्रॉमा होतो त्याला, किंवा जवळच्या नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण होणं, त्याने पण ट्रॉमा. तुम्ही जे म्हटलेत मुद्दे ते अगदी बरोबर आहेत, पण ते आणखीन खूपच त्याला सविस्तर वेळ पाहिजे. त्याच्यातनं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. दूरदर्शनला रिक्वेस्ट करेन की त्याच्यावरती एक एपिसोड तुम्ही नक्की ठरवा. आता सगळे उपचार झाल्यानंतर ती व्यक्ती जेव्हा घरी येते तेव्हा त्याला एक सिव्हिअर ट्रॉमॅटिक त्याची सिच्युएशन, त्याला असं म्हणतात की पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर अशी ती क्रिएट होते की ज्यामुळे ती व्यक्ती कायमच त्याच्यामध्ये असते. मग अशा वेळेस उपचार काय करायचे, म्हणजे आत्ताचा तो विषय असल्यामुळे की त्यावेळेस तिला शक्यतो एकटं ठेवू नका, कारण त्या ह्याच्यामध्ये ती त्याच मूडमध्ये असते. तेव्हा त्या व्यक्तीला एकटं ठेवता कामा नये. आणि इथे मला खूप म्हणजे ठासून सांगायचं की घरच्या लोकांनी त्या व्यक्तीला खूप चांगलं हँडल करावं, त्या व्यक्तीला ऑनर करावं, कारण पुष्कळदा घरच्या लोकांनाच हे माहिती नसतं. म्हणजे तुम्हाला माहिती म्हणून सांगते, आता निम्हान्सचा रिपोर्ट आलेला आहे की आपल्या इंडियामध्ये 16.7 का 9% लोक ही मानसिकरित्या इल आहेत, आजारी आहेत. आणि त्याच्यातल्या 10.6% लोकांना तातडीने उपचाराची गरज आहे. म्हणजे आपली मानसिकता, मला वाटतं खूप धावतो आहोत आपण सगळ्या गोष्टींच्या मागे, आणि त्यामुळे स्वतःला त्या प्रमाणात वेळ द्यायला वेळ नाहीये, आणि त्यामुळे तो इलनेस वाढत असेल तर तिथे मला सांगायचं आहे की अपघातानंतरचा जो काही ट्रॉमा क्रिएट होतो आहे त्याच्यासाठी त्यांना एकटं ठेवू नका, त्यांना नीट ट्रीट करा. सामुदायिक ह्याच्यामध्ये त्यांनी राहावं, चांगल्या गोष्टींमध्ये मन रमवावं, म्हणजे अगदी व्यायाम करावा, एकत्रितपणे संगीत ऐकावं, लोकांमध्ये हसत राहावं, मिसळत राहावं, विनोद त्याला ऐकवले जावेत, चांगल्या ठिकाणी राहायला जावं. आणि त्याला जर एकटंच राहायचं असेल तर त्याला वेगवेगळे उपाय दिले जावेत. इथे मी सजेस्ट करीन की मनशक्ती प्रयोग केंद्रामध्ये, म्हणजे ह्या लोकांना अतिशय एक्सपर्ट असा काउन्सिलर मिळायला लागतो. हा जो काउन्सिलर आहे तो त्याच्या त्या ट्रॉमॅटिक सिच्युएशनमध्ये त्याला नेत नाही, पण त्याच्याकडनं त्याचं जे हृदय आहे ते मोकळं करून घेतो. असा एक्सपर्ट काउन्सिलर असायला पाहिजे की ज्याच्यामध्ये त्याच्यावरती काही डीपली त्याचे इफेक्ट झालेले आहेत का, कारण ही लोक स्वप्न त्यांना 30 पडत राहतात, दचकून जागे होतात, त्याच सिच्युएशनमध्ये ते राहतात. त्याच्यातनं त्यांना बाहेर काढणं खूप आवश्यक आहे, आणि इथे सायको फीडबॅक थेरपी अत्यंत उपयोगी पडते. बरं, याविषयी जाणून घ्यायचं, पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अनिल देशपांडे आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार सर. नमस्कार. बोला. हा बोला. प्रश्न असा होता की विज्ञानाला अपघात मान्य आहेत का, आणि दुसरा अपघात असो किंवा नैसर्गिक आपत्ती, त्यामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर जे परिणाम होते ते वेगवेगळे का दिसते, एकच परिणाम का दिसत नाही? बरोबर, धन्यवाद. काय सांगाल सर? जरा प्रश्न रिपीट करा. विज्ञान जे आहे त्याला अपघात मुळात मान्य आहेत का या अनुषंगाने, म्हणजे खरं तर तंत्रज्ञानाची प्रगती झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. मग अशा वेळेला हे अपघाताची कारणं सुद्धा किंवा अपघाताची संख्या वाढलेली आहे, म्हणजे हा एक कुठेतरी विरोधाभास जाणवतो आहे, तर त्याविषयी काय सांगा? आपलं तंत्रज्ञान सुधारलेलं आहे, पुढारलेलं आहे. आता अपघात आपल्याला तंत्रज्ञानाचे हे साईड इफेक्ट्स म्हणायला हरकत नाही, पण तंत्रज्ञानाचा आपल्याला फायदा ह्याच्यामध्ये करता येईल. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला साधं म्हणायचं तर व्हॉट्सअप आहे किंवा टेलिमेडिसिन सारखी सुविधा आहे आपल्याला KEM इस्पितळामध्ये, म्हणजे जे
छोटे छोटे हॉस्पिटल आहेत महाराष्ट्राच्या छोट्या छोट्या भागामध्ये, ते आमच्याशी संपर्क साधतात. पुष्कळ वेळा त्या रुग्णांना इकडे KM हॉस्पिटलच्या ठिकाणी इतक्या लांबवर येता येणं शक्य नसतं. त्यावेळेला ते आपल्या टेलिमेडिसिनने ते डॉक्टर आमच्याशी चर्चा करतात, त्यांना आम्ही सल्ले देतो. त्याप्रमाणे ते तिकडच्या तिकडे त्या छोट्या इस्पितळामध्ये पण त्याचा इलाज करू शकतात. तर अशा काही सुविधा, तंत्रज्ञानाचा आपल्याला वापर करून याच्यावर थोडं उपचार करता येणं शक्य आहे. मॅडम, आपण काय सांगाल? त्यांचा प्रश्न मी म्हटलं होतं की काय त्यांनी विचारले, अपघात. अपघात, तेच जसं म्हटलं तसं की तंत्रज्ञानाची प्रगती झालेली, त्यामुळे मुळात विज्ञानाला हा अपघात मान्य आहे का, असा त्यांचा प्रश्न होता. नाही, कसं आहे की त्याचं तात्विक, फिलॉसॉफिकल आणि वैज्ञानिक उत्तर द्यायचं तर देर इज नो ॲक्सिडेंट इन नेचर. म्हणजे निसर्गामध्ये कुठलीही गोष्ट ही अचानक होत नाही. प्रत्येकाच्या मागे कॉझॅलिटी लागलेली आहे, अगदी कारण आणि परिणामाची साखळी आहे. कुठलाही परिणाम मला जेव्हा मिळतो तेव्हा त्याच्यामागे काहीतरी कारण घडलेलं असतं. जसं आम्ही नेहमी सांगतो की धूर दिसतो आहे म्हणजे आग लागलेली आहे, अचानक धूर दिसणार नाही. त्यामुळे कुठलीही गोष्ट ही अचानक होत नसते आणि म्हणून माणसाला पुढचं माहीत नसल्यामुळे त्याला घडल्यानंतर ते अचानक वाटतं. तर ह्याच्याबद्दलचा डिटेल अभ्यास त्यांनी समजून घ्यावा, डीपली जावं, जरूर वर्ग करावेत तिथे आणि त्याच्यावरती जसं डॉक्टर म्हटले आहेत की आहेत आपल्याला सुविधा आहेत, त्याचा वापर करून घ्यावा. परंतु तुमचा जो प्रश्न आहे की विज्ञानाला अपघात मान्य नाही, देर इज नो ॲक्सिडेंट इन नेचर. प्रत्येक गोष्टीच्या मागे कार्यकारण भाव लागलेला आहे. म्हणजे काहीतरी घडल्याशिवाय आपल्याला परिणाम आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. अगदी अगदी आपल्याला एकदम मिळत नसतं काही. जसं सर तुम्ही सांगितलं तसं की मुळात अपघात झाल्यानंतर किंवा असा आघात झाल्यानंतर सर्वप्रथम जवळच्या हॉस्पिटल्समध्ये नेणं फार गरजेचं असतं. ही एक खूप महत्त्वाचा पहिला टप्पा आहे असं आपण म्हणू शकतो. तर प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये ही अशी ट्रॉमा सेंटर्स असतात का? हो, नक्कीच. हे ट्रॉमा सेंटर हे फार चांगली संकल्पना आहे. म्हणजे एकाच छताखाली तुम्हाला सर्व सुविधा, म्हणजे ते ब्लड बँक पासून सर्व सर्जन, फिजिशियन, मी मगाशी सांगितलं सगळे टीमचे सगळे मेंबर्स एकाच वेळा रुग्णाला इलाज करत असतात. म्हणजे त्याला मार लागला तेव्हा तो अवयव बघून येत नाही. म्हणजे एकाला फक्त हाडाला लागला त्यावेळेला त्याला हाडाला मार लागलेला असतो, आतड्याला मार लागलेला असतो, छातीच्या बरगड्या तुटलेल्या असतात, मेंदूला पण मार लागलेला असतो. अशा वेळेला टीमच्या सगळ्या मेंबर्सची गरज असते आणि ते एकाच छताखाली त्याला तात्काळ मिळण्याची तिथे सोय असते. तर ते ही ट्रॉमा सेंटरची संकल्पना आहे आणि सगळ्या जवळजवळ मोठ्या हॉस्पिटलमध्ये ही उपलब्ध आहे. बरोबर. आणि KM मध्ये तर आहेच आहे. हो, त्याविषयी बोलायचंय, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. गीता जाधव आपल्याशी बोलतात नाशिकहून. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, मी गीता जाधव बोलतेय. हॅलो, प्रश्न विचार आपला. माझा प्रश्न असा आहे की पेशंट आहे, आता होऊ नये ठीक आहे, तुम्ही सूचना करता ते, पण जे झालेले आहे आता 35 वर्षाचे पेशंट आहे, तर त्याला ते घरात काही गोळ्या वगैरे घेत नाही, औषध पाणी घेत नाही, तर त्याच्यासाठी अशी काही सोय केलेली आहे का कोणती की त्याला तिथं ठेवून ती दुरुस्त होऊ शकते अशी माझी खात्री आहे. तर असं आश्रम म्हणा किंवा काही असं हे असेल तर तुम्ही मला सूचित कराल तर तुमच्यावर खूप उपकार होतील. बरोबर, धन्यवाद. की उपाय तर आहेतच, पण हाही एक आपण म्हणू शकतो की ट्रॉमाचाच भाग झालाय की औषधोपचार वेळेवर न घेणं आणि त्यामुळे सुद्धा तो आजार बळावत जाणं. तर मग अशा वेळेला नेमका काय उपाय केला पाहिजे? काय असतं ह्याला, मी बघाशी जे म्हटलं ना, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, तर त्यांचे ना केस पेपर बघायला पाहिजेत बरं का. कारण त्या काय करतात, त्या एंगेज आहेत का घरातच बसून राहत आहेत, गोळ्या घेत नाहीत तर का घेत नाहीत, या सगळ्याच्या बाबतीत त्यांचं मन मोकळं होणं हे आवश्यक आहे. म्हणून योग्य त्या ठिकाणी जाऊन ते मार्गदर्शन घेऊ शकतील. वेगवेगळे सेंटर्स असतात, सायकॅट्रिस्ट आहेत, किंवा त्यांना जर कॉन्फिडन्स असेल तर मनशक्ती, कारण मनशक्तीमध्ये ड्रगलेस थेरपी आहे. आम्ही एकही औषध देत नाही, कारण मन हे काही औषधाने दुरुस्त होत नाही. मनाला दुरुस्त करायचं असेल तर त्याची स्ट्रेंथ वाढवायला लागते. तेव्हा त्या ज्या काही बोलतात तेवढ्याशा याच्यावरनं सांगता येणार नाही की त्यांनी कुठे जाऊन त्यांना ठेवावं. त्यांची मेंटल स्टेटस काय आहे ती बघायला लागेल. तर आमच्याकडे आम्ही त्या पर्सनॅलिटी टेस्ट घेत असतो. पर्सनॅलिटी नंतर एक दास म्हणून टेस्ट आहे, डिप्रेशन, एन्झायटी आणि स्ट्रेस, आणि दुसरी कलर म्हणून टेस्ट आहे की ज्याच्यातनं ती पर्सनॅलिटी फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल इंटरप्रिटेशन त्यांचं सांगता येतं. तर ते सगळं बघून त्यांना ते
उपचार त्यांना सांगता येतील आणि देतात पण येतील. पण ते सगळं डिटेलमध्ये बघायला लागेल. आत्ता तो विषय नाहीये, म्हणजे आत्ताचा तो म्हणजे विषय त्यांनी नाहीये. मला वाटतं मनशक्ती केंद्रामध्ये किंवा नजीकच्या तसं कुठल्याही त्यांचं जिथे केंद्रामध्ये फेत असेल संपर्क तिथे साधून त्यांनी संपर्क उपचार साधून. करू शकतात. खरं तर हा खूप महत्वाचा विषय आहे. मानसिक आघात म्हणजे 1 तास खरं तर कमी पडतोय, पण घड्याळ खुणावायला लागलेला आहे. त्यामुळे अगदी थोडक्यात सर तुम्ही काय सांगाल याविषयी, की काळजी कशी घ्यायची अगदी थोडक्यात? मी पुन्हा तेच सांगू इच्छितो, वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळा, म्हणजे अपघात टाळता येणं शक्य आहे. अपघात दुर्दैवाने झालाच तर सर्वांना प्रथमोपचार आणि प्री हॉस्पिटल केअर म्हणजे ट्रान्सपोर्ट कसं करायचं आणि कम्युनिकेशन हे सर्वात महत्त्वाचं, जवळच्या हॉस्पिटलशी कसं करायचं हे सर्वांनी याचं ध्यान बाळगणं आवश्यक आहे. मॅडम आपण काय सांगाल? मनाची स्ट्रेंथ वाढवा, त्याचे उपचार करा, वाचन चांगलं करा. एखाद्या गोष्ट अचानकच घडत असते, काय कोणी तुम्हाला न्यूज देऊन करत नसतं, तर अशा वेळेस आपण कसं वागलं पाहिजे हे प्रसंगावधान ज्याला म्हणतो आहे ते वाढवा. त्याच्यासाठी बऱ्याच एक्सरसाइजेस आहेत एकाग्रता वाढवण्याच्या, किंवा मी आता जे सायको फीडबॅक तुम्हाला सांगत होते की ज्याच्यातनं आपणच काय आहोत ते सरळ कळतं, मग आपण आपल्याला स्वतःला दुरुस्त कसं करायचं याबद्दलची उपाययोजना देता येते, ती वापरता येते आणि त्याच्यातनं स्ट्रेंथ आपली वाढू शकेल. कारण हा ना खूप विषय असा कमी, म्हणजे बोलायचं सांगायचं खूप आहे, मटेरियल खूप आहे, महत्वाचा विषय आहे, पण वेळ कमी पडतो. डॉक्टर तुम्ही जसं म्हणाला तसं की प्रथमोपचाराचं प्रशिक्षण सगळ्यांना मिळणं फार गरजेचं आहे, पण मग असं प्रशिक्षण घेण्यासाठी नेमकं कुठे जायचं किंवा काय केलं पाहिजे? असं पुष्कळ वेळा आपण हे अरेंज करू शकतो. केईएम मध्ये असे पुष्कळ वेळा कोर्सेस होतात असे, विशेषतः फायर ब्रिगेड आणि पोलिसांसाठी हे घेतलं जातं. त्यामध्ये जनरल सर्जन्स आणि अनेस्थेशियोलॉजिस्ट हे पुष्कळ वेळा भाग घेतात. तर अशा जवळच्या सेंटरमध्ये आपल्याला हे असं अरेंज करता येऊ शकतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे सगळे जे मानसिक आघात असतात तर स्ट्रेस किंवा तणाव सगळ्यांनाच आहे, पण त्याच्यापासून दूर जाण्यासाठी किंवा एक टाळण्यासाठी आपली मनाची तयारी असणं फार गरजेचं आहे. आणि अपघात झाल्यानंतर जसं दोन्ही पाहुण्यांनी सांगितलं की प्रथमोपचाराचं प्रशिक्षण असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपल्यालाच नाही तर आपल्यापेक्षा इतरांना सुद्धा आपण मदत करू शकतो. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचंय www.facebook/sakhisayadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayadri@gmail.com या ईमेल आयडीवर मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. सर आणि मॅडम तुम्ही दोघे इथे आलात आणि खूप महत्त्वाचा विषय आहे. खरं तर वेळ कमी पडलाय, पण त्यातल्या त्यात तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.